नवी मुंबईतून 2 दिवसांपूर्वी हादरवणारी घटना समोर आली आहे। यशश्री शिंदे या 20 वर्षीय तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली। यशश्री गुरुवारपासून बेपत्ता होती। त्यानंतर शुक्रवारी रात्री तिचा मृतदेह उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या निर्जन रस्त्यावर आढळून आला। यशश्रीचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला आहे। यशश्रीच्या गुप्तांगावर गंभीर जखमा होत्या, तसेच तिच्या चेहऱ्यावर व शरीरावरही वार करण्यात आले आहेत। यशश्रीची हत्या दाऊद शेख नावाच्या व्यक्तीनं केल्याचा आरोप आहे। दरम्यान अजूनही या प्रकरणातील आरोपी फरार असून त्याला पकडण्यात मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। यशश्रीचा खून करणाऱ्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी 4 पथकं रवाना झाली आहेत। मात्र आरोपी पोलिसांना चकवा देत आहे। तो सतत आपलं लोकेशन बदलत असल्याची माहिती नावा शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल नेहून यांनी दिली आहे। दरम्यान दुसरीकडे यशश्री शिंदेच्या हत्येमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे। यशश्री शिंदेची निर्घुण हत्या करणाऱ्या आरोपीला तात्काळ फासावर लटकवा अशी घोषणाबाजी हजारो नागरिकांनी रविवारी उरण पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढला। या मोर्चात महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या।